मॉर्निंग एवरीवन. लास्ट लेक्चरला आपण खूप सारे न्यूमेरिकल पाहिलेले होते. खूप सारे म्हणजे एकच घेतलेला आहे, पण तशाच प्रकारचे आणखीन काही आपण क्वेश्चन घेणार आहोत. थोडंसं कन्सेप्ट वेगवेगळं आहेत, या बाबतीत आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. एक मिक्सचर दिलंय आणि त्याचं व्हेपर प्रेशर विचारलं, टोटल व्हेपर प्रेशर. आता टोटल व्हेपर प्रेशर किंवा टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याला आपण पीटी नी रिप्रेझेंट करतो. हे कॅल्क्युलेट करायला विचारलेलं आहे. मग दिलंय काय, दोन कंपोनंट्स आहेत. एक आहे इथेनॉल, एक कंपोनंट आहे इथेनॉल आणि दुसरा कंपोनंट आहे मिथेनॉल. ओके, मग एक इथेनॉल आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स दिलेत. इथेनॉलचे नंबर ऑफ मोल्स दिलेत, दॅट इज 2 मोल्स आणि हा दिलेला आहे 1 मोल्स. डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि इथेनॉलचं वेपर प्रेशर दिलेलं आहे. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर ऑफ प्युअर इथेनॉल इज इक्वल्स टू 55 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आणि मिथेनॉलचं प्युअर वेपर प्रेशर दिलं आहे P0 मिथेनॉल इज इक्वल्स टू 50 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आणि विचारलं काय आहे, टोटल पार्शियल प्रेशर. काय विचारलंय, टोटल पार्शियल प्रेशर. मग पहिल्यांदा आपण टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. मग तुम्ही ए म्हणू शकता N2 झीटा ए, दॅट मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर प्लस वेपर प्रेशर ऑफ बी इंटू झीटा बी. असा टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी, टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्याला, हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. मग टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू, पहिला इथेनॉल आहे म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर इथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल प्लस वेपर प्रेशर ऑफ मिथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल. क्लिअर. चला, हा फॉर्म्युला त्या स्वरूपात कन्वर्ट झाला ना. शंका आहे का पहा व्यवस्थित, काहीच नाही, आपण ॲज इट इज कन्वर्ट केलेला आहे. ॲक्च्युअल आपला फॉर्म्युला काय, टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला इट इज डॉल्टन्स लॉशी रिलेटेड आहे. तसं टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी असा सुद्धा, किंवा सी प्लस डी. दिस इज अ फॉर्म्युला इज ऑलरेडी सी इन states of matter undergoes the Dalton's law of partial pressure. या ठिकाणी आहे. आता PA म्हणजे काय तुम्हाला कदाचित आणखीन माहिती आहे. PA पार्शियल प्रेशर ऑफ A इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर A इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ A असं आहे. मग अगदी त्याच पद्धतीनं फॉर्म्युला तो पुन्हा एक वेळेस कन्वर्ट होतो. तर याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आता आपल्याला पुढे जायचं आहे. चला, आले का इथेपर्यंत क्लिअरली. चला मग पुढे जाऊयात. मग आता आपल्याकडे दिलं काय काय आहे, त्यासाठी आपण काय कॅल्क्युलेट करणार, मोल फ्रॅक्शन इथेनॉलचे, मोल फ्रॅक्शन मिथेनॉलचे. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल. बरोबर का. मोल फ्रॅक्शनसाठी फॉर्म्युला काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ एनी वन ऑफ देम. काय फॉर्म्युला, मोल फ्रॅक्शन ऑफ ए साठी असेल तर Na अपॉन Na प्लस Nb असा फॉर्म्युला आहे. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू, दॅट इज कॉल्ड एज झीटा Nb अपॉन Na प्लस Nb. सो जस्ट लाईक दिस वन. तर या फॉर्ममध्ये आपण मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉलला कन्वर्ट केलेलं आहे. तर Ne म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल. या गोष्टी ऑलरेडी तुमच्याकडे दिलेल्या आहेत. दिस इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल, इट इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल. These two value put in that case
and we find out the equation, or we find out the value of mole fraction of ethanol. So we put here zeta E is equal to number of moles of ethanol is 2 upon number of moles of methanol 2 plus 1. So number of moles of that means zeta E is equal to 2 divided by 3. ओके, अगदी अशाच प्रकारे मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल काढायचा आहे. झीटा मिथेनॉल इज इक्वल्स नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल किती आहेत 1 डिवायडेड बाय याची ॲडिशन किती आहे 3. लक्षात आलं काय 2 + 1 म्हणजे डायरेक्टली इट इज अ 1 + 2 1 + 2 राईट. सो दॅट इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 3. मग आता बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आपण या व्हॅल्यू पुटअप करायला हरकत नाही. क्लिअर ना. 1 डिवायडेड बाय 2 या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यानुसार पहा. चलो कोई बात नाही. आता या ठिकाणी तुमच्याकडे काय कंडिशन दिले बघा. इथेनॉलचे मोल्स दिले. जर या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं तरी आन्सर येणारच आहे, काही विशेष नाही. फक्त तुम्हाला त्यानुसार कॅल्क्युलेट करायचं आहे. पण माझ्याकडे ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत दिस इज 3 मोल्स ऑफ इथेनॉल. मग या ठिकाणी येईल 3 मोल्स ऑफ इथेनॉल. या ठिकाणी येईल 4 म्हणजे याचा आन्सर येईल 1/2. 2 × 2 2 2 जा 4 दॅट इज इक्वल टू 0.5. आणि या ठिकाणी काय येईल 1/3 सॉरी 1 + 3 इथं सुद्धा 4 येईल. दॅट मीन्स दिस व्हॅल्यू इज कन्वर्टेड इंटू 0.25. सगळं बरोबर ना आता. चला मग आता या व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करायला काय हरकत नाही. ओके चला मग या ठिकाणी व्हॅल्यू टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी. त्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल या ठिकाणी कोणाचं पार्शियल प्रेशर इथेनॉलचं. या ठिकाणी पार्शियल प्रेशर कोणाचं मिथेनॉलचं. पार्शियल प्रेशर प्युअर वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल प्लस प्युअर वेपर प्रेशर ऑफ मिथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल. सो टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर मिथेनॉल इट इज 55 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल किती काढले 0.5 इथं आला 0.5 प्लस मोल फ्रॅक्शन प्युअर वेपर प्रेशर इट इज 50 इंटू काय आहे 0.25 राईट ना. मग या दोघांचं टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येतं 41.25 आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येतं 12.5 0 म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा 53.75 बरोबर ना. हा 0 असा कन्सिडर केला. हा 5 आणि हा 7 इथं आला 75. त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट इथं आला 3 इथं आला 5. टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल्स टू मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. क्लिअर झालं की बघा. ऑल क्लिअर. काही शंका आहे. क्लिअर. एनी डाऊट हिअर. चला ओके. आता पुढे जाऊयात आपण काय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. टोटल पार्शियल प्रेशरसाठी फॉर्म्युला कन्वर्ट केला. मोल फ्रॅक्शन इथेनॉल मोल फ्रॅक्शन मिथेनॉलचे काढले. टोटल पार्शियल प्रेशरचा फॉर्म्युला आणि मग आपण आता टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट केलेला आहे. तर दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊयात. फॉर्म्युला ॲज इट इज मी ठेवून देतो. या ठिकाणी क्वेश्चन थोडासा चेंज केलाय आणि तुम्हाला टोटल पार्शियल प्रेशर विचारलेलं आहे. पार्शियल प्रेशर ऑफ काय काय विचारले ते त्याला आपण कन्वर्ट करूयात. बाकी सगळ्या कन्सेप्ट ॲज इट इज आहेत. मुद्दा लक्षात येतो का पहा. फॉर्म्युला ॲज इट इज. फॉर्म्युला थोडंसं चेंज करायचं आहे.
फॉर्म्युला थोडासा चेंज केला की बऱ्याचशा व्हॅल्यू आपल्याकडे सॉल्व्ह होऊन जातात. क्वेश्चन नेक्स्ट दिलेला आहे, या ठिकाणी इथेनॉलचे ऐवजी दिलं x, मिथेनॉलचे ऐवजी दिलेला आहे y. सो हियर इज अ x, here is a y. These two are the component present in the solution. X is 2 moles, x is 2 moles, y is 4 moles, and vapor pressure of x is 500. Vapor pressure of x is, so here is a vapor pressure of x is 500 and vapor pressure of y is 400 millimeter of mercury. It is a millimeter of mercury, and find the total partial pressure. That is the general formula of to calculate total partial pressure. हा जनरल फॉर्म्युला आहे आपण टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी. दॅट इज जनरल फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्याला या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करूया. टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू प्युअर प्रेशर ऑफ व्हॉट x, मोल फ्रॅक्शन ऑफ x प्लस प्युअर वेपर और वेपर प्रेशर ऑफ y, that means pure into mole fraction of y. क्लियर. मग आता ऑलरेडी मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, मोल फ्रॅक्शन याचे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी मोल फ्रॅक्शन ऑफ x इज इक्वल्स टू काय, n ऑफ x अपॉन n ऑफ x प्लस n ऑफ y, राईट ना. नंबर ऑफ मोल्स ऑफ a अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ a प्लस b, नंबर ऑफ मोल्स याचे. ओके. तर या ठिकाणी काय आहे आन्सर पहा. या ठिकाणी आन्सर येतं 2 डिवायडेड बाय 2 प्लस 4, दॅट मीन्स डिवायडेड बाय व्हॉट 6. 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो मोल फ्रॅक्शन ऑफ x इज इक्वल टू 1/3. आता मोल फ्रॅक्शन ऑफ y काढायचं आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ y इज इक्वल टू ny अपॉन ny प्लस nx. तर या ठिकाणी काय येईल 4 डिवायडेड बाय किती येतं बघा, इथे येतं 2 प्लस 4, दॅट मीन्स 4 डिवायडेड बाय 6. 2 2 जा 4, 2 3 जा 6, बरोबर ना. 2 3 जा 6 म्हणजे या ठिकाणी काय येतं 6.66, दॅट इज 6.66, 0.66, नॉट फॉर 6.6, 0.66. आणि या ठिकाणी काय येईल 3 3 जा 9, 0.99. आणि इथपर्यंत काही शंका आहे का. आता बाकीचं काय, नंबर ऑफ मोल्स बाकीचे कॅल्क्युलेट करायचे आहेत, राईट. नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके. मग या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करू. टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल्स टू partial pressure of pure vapor pressure of x into mole fraction of x plus pure vapor pressure of y into mole fraction of y. So that is equals to pure vapor pressure आहे x 500 into mole fraction of x कॅल्क्युलेट केला आहे 1/3. डायरेक्टली तुम्ही व्हॅल्यू पुटअप केलं तरी काही हरकत नाही. म्हणजे कोणती व्हॅल्यू 0.99 बरोबर आहे का बघा. 10 आहे वरती पॉईंट दिल्यानंतर 10 झाला. 3 3 जा 9, पुन्हा 1 3 3 जा 9, नॉट फॉर 99, 3 3, इट इज अ 3 3, 0.33 प्लस या ठिकाणी काय आला 3 सख 18.6 बरोबर आहे त्या ठिकाणी. सो इट इज अ 400 into 0.66. अगदी हा डेसिमल पॉईंट काढला तर 5 into 33 प्लस इकडचा सुद्धा 2 डेसिमल पॉईंट काढला तर 4 into 66. 3 ने मल्टिप्लाय करा. 3 5 15ला 5 हातचा 1, 3 5 15 आणि 1 16 प्लस
4 सक्क 24 ला 4 हातचाले 2, 4 सक्क 24, 24 आणि 2 26. आता ॲडिशन करायचं. टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल्स टू 4 आणि 5 9, 6 आणि 6 12 ला 2 हातचा 1, 429 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. मे बी करेक्ट, मे नॉट बी करेक्ट, हे तुम्ही इंडिव्हिज्युअली सॉल्व करून पाहायचं आहे. परत ते प्रश्न आली करूयात आपण. नंबर ऑफ मोल्स 2/6, 426 बरोबर आहे. त्याच्यानंतर 2/6, 2 1 2, 2 3 6, 1/3, 3 3 जा 9, 3 3 जा 9 करेक्ट आहे. 4/6, 2 2 4, 2 3 6, 3 ने डिवाइड, 3 संग 18, 3 संग 18, 6 6 करेक्ट आहे. इथला डेसिमल पॉईंट 2 नंतर शिफ्ट करा म्हणजे हे 3 3 येईल. इथला डेसिमल पॉईंट 2 नंतर शिफ्ट करा 6 6. 5 3 15 ला 5 हातचा 1, 5 3 15 1 16 करेक्ट आहे. 4 सक्क 24 ला 4 हातचा आले 2, 4 सक्क 24 आणि 2 26 करेक्ट आहे. 4 आणि 5 9, 6 आणि 6 12 ला 2 हातचा 1, 2 आणि 2 4 करेक्ट आहे. टोटल पार्शियल प्रेशर अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या क्वेश्चन साठी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर झाले तोपर्यंत? शंका आहे का बघा? क्वेश्चन आपला सेकंड चालू आहे फक्त. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. तर अशा प्रकारचे छोटे छोटे क्वेश्चन असतात, सॉल्व करायचं आहे. छोट्या छोट्या कन्सेप्टनी आपल्याला बरंचसं परफेक्शन मिळत असतं, पण त्यासाठी कॅल्क्युलेशन करणं जास्त गरजेचं असतं. कुठं काय विचारलंय, नेमकं काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी बाय प्रॅक्टिसने सॉल्व होत असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. चला क्वेश्चन पुढचा असा आहे पहा. क्वेश्चन दिलाय तुमच्याकडं एक अशा प्रकारचा आणि विचारलं काय आहे. मिथेनॉल दिलाय, इथेनॉल दिलाय, त्याचं वजन दिलेलं आहे. मिथेनॉलचं वेट दिलंय, इथेनॉलचं वेट दिलेलं आहे. पार्शियल प्रेशर, पार्शियल प्रेशर नाही, प्युअर प्रेशर किंवा वेपर प्रेशर ऑफ मिथेनॉल दिलाय, इथेनॉल दिलेलं आहे. अगदी सेम क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं कन्सेप्ट वेगवेगळ्या विचारलेल्या आहेत. ओके, चला जाऊयात आपण. इथेनॉल आणि मिथेनॉल. इथेनॉल प्लस मिथेनॉल याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH3OH. CH3OH याचा C2H5OH. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याच्यानंतर याचं वेट दिलं आहे 0.92 ग्रॅम वेट दिलेला आहे. मिथेनॉल दिला आहे 0.32 ग्रॅम. पार्शियल प्रेशर दिले, पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल, प्युअर वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल इज इक्वल्स टू 55 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आणि इकडं प्युअर प्रेशर ऑफ मिथेनॉल इज इक्वल्स टू 50 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ओके, आणि विचारलं काय आहे यावरती, फाइंड पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल अँड मिथेनॉल. इकडे विचारलंय, हे सगळं दिल्यानंतर फाइंड पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल अँड पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल. त्याचबरोबर हा झाला एक. दुसरा विचारलेला आहे टोटल पार्शियल प्रेशर, पी टोटल विचारलेला आहे किती आहे ते. आणि तिसरं विचारले पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल अँड मिथेनॉल इन वेपर फेज. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल अँड मिथेनॉल इन वेपर फेज. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, YE and YM. YE and YM हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ वेपर फेज मध्ये हे आपण लिक्विड फेज मध्ये पाहतो आहे. गॅसियस स्टेट मध्ये हे आपण, हे आहे कन्सेप्ट गॅसियस स्टेटचा. वेपर फेज म्हणजे गॅसियस स्टेट, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण लिक्विड स्टेट मध्ये पाहत आहोत.
तर सध्या आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करूयात, कारण या ठिकाणी वेट दिलंय. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी याचं मॉलिक्युलर मास कार्बन इज इक्वल्स टू 12, ऑक्सिजन इज इक्वल टू 16 आणि हायड्रोजन इज इक्वल्स टू 1. तर कार्बन किती बघा, कार्बन आहे तर 2 × 12, ऑक्सिजन आहे तर 1 × 16 आणि हायड्रोजन आहे तर 6, हायड्रोजन 6 आहेत × 1. 12 2 24, 16 1 16 आणि 6, 6 4 10 6, 6 4 10 6 46. क्लिअर. याचं मॉलिक्युलर मास आलं 46. तिकडं आहे कार्बन एकच आहे 12, ऑक्सिजन सुद्धा एकच आहे 16, हायड्रोजन आहे ते 4, 1 12 1 12, 16 1 16, 4 1 4, 20 32, 32 आले. आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करूयात. पहिलं एन ऑफ इथेनॉल, number of moles of ethanol is equals to W upon M, and number of moles of methanol is equals to W upon M. इथेनॉल चे नंबर ऑफ मोल्स वेट दिलेलं आहे 0.92 अपॉन 46, 0.46 इज इक्वल्स, सॉरी 0.46 नाही, नुसतं 46 आहे. त्याच्यानंतर याचं मास दिलं आहे 0.32 अपॉन 32, याचं येते 0.02, 46 दुनी 92, 45 दुनी 45 × 45, दॅट इज मीन बाय 90, 46 टू जा 92. आणि याही ठिकाणी येतं काय तर 0.02 मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल इज इक्वल टू 0.02 आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल इज इक्वल टू 0.0 किती 1, 0.01, 32 1 जा 32. तर अशा प्रकारे 0.01 हे त्याचं आन्सर येतं. नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, काय काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. पहिलं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करूयात. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल zeta E इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ मेथेनॉल. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल किती आहेत, इथेनॉलचे 0.02 अपॉन 0.02 प्लस 0.01, बरोबर ना. या ठिकाणी काय येईल, मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इज इक्वल टू 0.02 अपॉन 0.03, दॅट मीन्स 2/3. त्याचबरोबर या ठिकाणी काय येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल दॅट मीन्स zeta m इज इक्वल्स टू nm अपॉन nm प्लस ne इज इक्वल्स टू, म्हणजे काय येईल या ठिकाणी बघा, या ठिकाणी 0.01 अपॉन 0.01 प्लस 0.02 दॅट इज इक्वल टू 0.01 अपॉन 0.03, म्हणजेच या ठिकाणी 1/3. नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल इज 2/3 अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल इज 1/3. मग आता आपण टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करायला काय हरकत आहे का. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल, सॉरी पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल बघा. मग पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल साठी फॉर्म्युला, पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ प्युअर प्रेशर ऑफ इथेनॉल इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल इज इक्वल टू, हा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला आहे. तर या ठिकाणी हे व्हॅल्यू दिलेली आहे 55 इंटू मोल फ्रॅक्शन, याचे कॅल्क्युलेट केलेले आहेत. इथेनॉलचे किती आहेत बघा 2/3. अगदी तशाच पद्धतीनं मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल इज इक्वल्स टू प्युअर प्रेशर ऑफ इथेनॉल, सॉरी मिथेनॉल इंटू झिटा m. झिटा म्हणजे काय मोल फ्रॅक्शन. या ठिकाणी याला 50 इंटू मोल फ्रॅक्शन इथं कॅल्क्युलेट केला 1/3. आले प्रत्येकाचे. पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल अँड पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की ते येऊन जातं. क्लिअर. काही शंका आहे.
मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल किती 55/2 मग किती येतं बघा पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल इज इक्वल टू 110 डिवायडेड बाय 3 आणि पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल किती आलं पहा 33.66 मिलीमीटर मर्क्युरी. मिथेनॉलचं किती येते पाहू आता याच पद्धतीनं पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल इज इक्वल टू 50/3 पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल इज इक्वल टू 50 ने डिवाइड करा आन्सर येऊन जातं किती येते बघा आन्सर 16.66 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आलं क्लिअर सगळ्यांचं इथपर्यंत. मग आता टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल पार्शियल प्रेशर या दोघांचे ॲडिशन आहे की नाही टोटल पार्शियल प्रेशर टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल प्लस पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल म्हणजेच या ठिकाणी 33.66 प्लस 16.66 टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू किती आलं टोटल पार्शियल प्रेशर इज इक्वल टू किती आलं 53 पॉईंट बघा ना 6 6 12ला 2 हातचा 1 6 6 12 2 हातचा 3 6 3 9 1 10 33.33 36 पॉइंट आहे एकच मिनिट 3 संग 18 3 9 36 आहे 36 या ठिकाणी 36 आणि आन्सर इज आता या ठिकाणी 53 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आले का इथपर्यंत सगळेजण. आता आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज. हे झालं हे तर आपलं रेग्युलर आहे. आता मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज इथं आहे मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल अँड मिथेनॉल इन वेपर फेज आणि त्याला वायने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर वेपर फेजमध्ये मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे जो आपण डॉल्टन्स लॉशी रिलेटेड पाहतो आहोत. फॉर एक्झाम्पल मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन इनटू वेपर प्रेशर टोटल पार्शियल प्रेशर टोटल म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन या प्रकारे अगदी तसाच पद्धतीचं आहे. जर पार्शियल प्रेशर ऑफ हायड्रोजन असेल तर मोल फ्रॅक्शन ऑफ हायड्रोजन इनटू टोटल पार्शियल प्रेशर असा तो फॉर्म्युला आहे. मग आपल्याकडे टोटल पार्शियल प्रेशर पण आहे आणि वेपर प्रेशर पण आहे. हे हे काय वेपर प्रेशर हे टोटल प्रेशर आहे आणि हे पार्शियल प्रेशर आहे. आपल्याला हे काढायचं म्हणजे जर समजा वाय ऑफ इथेनॉल असं जर काढणार असाल तर आपण काय येतं पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल अपॉन टोटल पार्शियल प्रेशर असं येतं बरोबर ना. हे काय पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल टोटल प्रेशर हे आहे बरोबर. चला मग याला डिवाइड करू. पार्शियल म्हणजे काय आहे मोल फ्रॅक्शन वेपर फेज इन मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू प्रेशर ऑफ इथेनॉल किती आहे प्रेशर ऑफ इथेनॉल पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल इज 36.66 अपॉन पीटी किती आहे 53.32 आणि पार्शियल मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज इज इक्वल टू 0.68 किती आहे 68 कॅल्क्युलेट करून बघा 0.68 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. अगदी तशाच पद्धतीनं मिथेनॉलचं काढायचं आहे. वाय ऑफ एम इज इक्वल्स टू पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल अपॉन टोटल पार्शियल प्रेशर. मग पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल किती आहे 16.66 डिवायडेड बाय टोटल पार्शियल प्रेशर 53.32 आणि मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल इन वेपर फेज इज इक्वल टू आन्सर इथं पहा 0.32
0.32 सी सॉरी 0.32 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे अशा प्रकारचे इक्वेशन तयार होत असतात विद्यार्थी मित्रांनो. तर हे कॅल्क्युलेशन आपलं थोडंसं काळजीपूर्वक पहा. असं खूप काही कॅल्क्युलेट करावं लागतं, फक्त तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्शन असलं पाहिजे. पहिल्यांदा आपण काय कॅल्क्युलेट केलं, वेट दिलेलं होतं, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केल्यानंतर मोल फ्रॅक्शन इथेनॉल आणि मिथेनॉलचे कॅल्क्युलेट केले. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले, मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट केले मिथेनॉल आणि इथेनॉलचे. त्याच्यानंतर पार्शियल प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलं, पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल आणि पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल असं कॅल्क्युलेट केलं. पार्शियल प्रेशरसाठी ॲक्च्युअल फॉर्म्युला आपण कन्वर्ट केला. पार्शियल प्रेशरसाठी फॉर्म्युला काय आहे पहा, पार्शियल प्रेशर इज इक्वल्स टू प्रेशर ऑफ प्युअर प्रेशर ऑफ ए इंटू मोल फ्रॅक्शन. अगदी त्यालाच आपण कन्वर्ट केलंय, पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल इंटू प्युअर वेपर प्रेशर ऑफ इथेनॉल इंटू मोल फ्रॅक्शन. तसंच मिथेनॉलला कन्वर्ट केले. बाकीचे आपण नंबर ऑफ मोल्स किंवा मोल फ्रॅक्शन इकडनं कॅल्क्युलेट केलेले होते, त्या व्हॅल्यू इथं ठेवल्या. हे झालं पार्शियल प्रेशर इथेनॉलचं, हे पार्शियल प्रेशर मिथेनॉलचं. टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी मिथेनॉल आणि इथेनॉलच्या पार्शियल प्रेशरचं टोटल पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी इथेनॉलचं पार्शियल प्रेशर, मिथेनॉलचं पार्शियल प्रेशर, हे टोटल पार्शियल प्रेशर झालं. इथं पोहोचले. त्याच्यानंतर वेपर फेजमध्ये असणारं मोल फ्रॅक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वेपर फेजमध्ये असणारं मोल फ्रॅक्शन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक नवीन फॉर्म्युला डॉल्टन्स लॉच्या कन्सेप्टवरती तयार होतो. जर ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर वेपर फेज ऑफ ऑक्सिजन आणि टोटल पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन असं. तसंच हायड्रोजनचं आहे. मग याला आपण कन्वर्ट केलं, आपल्याला हे पाहिजे, तर हे झाल्यावर हे कुठे जाईल, डिनॉमिनेटरला. तसं मग मोल फ्रॅक्शन म्हणजे हा काय आहे, मोल फ्रॅक्शन, पण कुठल्या कंडिशनमध्ये, वेपर फेजमध्ये. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इन वेपर फेज इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल अपॉन टोटल पार्शियल प्रेशर. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल इन वेपर फेज, सो मोल फ्रॅक्शन ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ मिथेनॉल अपॉन टोटल पार्शियल प्रेशर. या दोघांचं डिव्हिजन केलं, आन्सर आहे. तर अशा प्रकारचे हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो. लक्षात आलं. आणखी खूप काही आहे. क्वेश्चन स्वतः प्रॅक्टिस करा, ज्या ज्या ठिकाणी गरज वाटते, जसं जसं आपल्याला जमतं त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहणं जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा, स्वतः कॅल्क्युलेट करता किती येते ते पाहायचं आणि मग पुढच्या स्टेप आपण घेत चला. ओके, चला आज आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.